हॅलो नमस्कार रामराम मंडळी, पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. तर आज तुमच्यासाठी परत एकदा खास भटकंती घेऊन आलेलो आहे. आता आपण आलेलो आहे कानन मावळ्यातला तोरणा उर्फ प्रचंडगड किल्ल्याची भटकंती घेऊन. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण ज्या किल्ल्यापासून बांधलं तो तोरणा किल्ला ओळखला जातो. त्या किल्ल्यावरती आता आपण आलेलो आहे. मेचा महिना आहे आणि प्रचंड असं ऊन आहे. जसं किल्ल्याचं नाव प्रचंडगड आहे तसं प्रचंड ऊन आहे. त्या उन्हात आपण हा किल्ला फिरायला आलेलो आहे. एक्सपेक्टेड आहे की क्लाउड दिसतील, आपल्याला दिसतील की नाही माहिती नाही, पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच. तर या किल्ल्याला यायचं म्हटलं तर किल्ल्याला येताना तुम्हाला 3-4 वाटा येतात. वेल्ह्याकडून, वेल्हे शहरात तुम्ही आले तर पोलीस स्टेशनच्या शेजारून एक वाट येते. त्या वाटाने अर्ध्या रस्त्यापर्यंत तुम्हाला गाडी रस्ता घेऊन येतो. तिथून पार्किंगने तुम्ही पुढं येऊ शकता. 4 व्हीलर पार्किंगला आरामात येते. दुसरी वाट म्हटलं तर मेटपिलावरे गावातून पण येते. थोडीशी अवघड वाट आहे शेवटच्या टप्प्यात, पण ती पण वाट चांगली आहे. तिसरी वाट म्हटलं तर भुटोंडे खिंडीतून जो राजगड तोरणा रूट आहे त्या रूटने तुम्ही जे तोरण्यावरती येता त्या वाटाने पण येऊ शकता. चौथी वाट अशी आहे भट्टी गावातून सुद्धा आपण तोरण्यावरती चढू शकतो. तर या किल्ल्याच्या 4 वाटा झाल्या. किल्ला आकाराने प्रचंड आहे. आपण सगळं फिरणार आहे. तुम्हाला सगळा किल्ला दाखवतो, किल्ल्याचा इतिहास पण सांगतो. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, नक्कीच एक भन्नाट व्हिडिओ बघायला मिळेल. चला किल्ला दाखवतो. सकाळचे 4:45 वाजलेत आणि आता आपण पार्किंगला आलेलो आहे. इथून इकडच्या बाजूला वरती पाठीमागं किल्ला आहे. आता अंधारात दिसत नाही, आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे. चला. या वाटाने 2 मिनिट चालत आलं आणि पाठीमागं पाहिलं की आपल्याला पूर्ण वेल्हेगाव दिसतंय आणि इकडे समोर येतो किल्ला. आता आपल्याला इकडे जायचं आहे. आता जवळपास आपण 15-20 मिनिट चाललेलो आहे. तोरणा म्हणजे प्रचंडगड, याची चढाई पण तुम्हाला अतिप्रचंड आहे. निघाल्यानंतर सुरुवातीपासून एकदम खडी चढण आहे. तुम्ही 10 मिनिट चालले खडी चढण चढून की थोडासा सोपा रस्ता, परत खडी चढण आणि इथून वरती गेल्यानंतर आपल्याला थोडीशी सपाटी येईल. तर आता आपल्या उजव्या बाजूला डोंगर आहे थोडासा आणि खालच्या बाजूला दरी आहे आणि इथून आपल्याला असंच आता वरती जायचं आहे. चला अजून वरती जाऊया. पहिल्या रिजवरती चालत आलोय आता आपण आणि इथून सुरू होते आपली ती तोरण्याची एकदम थरारक अशी खडी चढण. समोर तोरणा दिसतोय. आता अंधार आहे त्यामुळे जास्त क्लिअर नाही. चंद्र इकडं आपल्या साक्षीला आहे आणि इथून आता आपण वरती जाणार. ही पुढं जाणारी वाट. अजून सूर्य उगवायचा आहे. अजूनही बऱ्यापैकी गडद अंधारच होता. पाठीमागून सूर्य वरती येण्याची चिन्ह दिसत होती आणि त्यात मी चढत होतो ही तोरण्याची खूप खडतर अशी वाट. या वाटाने अजून असंच पुढं आलं आणि पाठीमागं वळून पाहिलं की सूर्य आता वरती यायला लागला होता, पाठीमागं रंगछटा टेकत. जसं आपण पुढे जातो तशी वाट अजून खडतर होते. इकडे इथे हे खाली वेल्हे गाव आहे. वेल्हे गावातून आपण गाडीने इथपर्यंत पार्किंगला येतो. पार्किंगपासून ही जी वाट आहे ही वाट आपल्याला किल्ल्याकडे घेऊन येते. इथं वरती आलो आता आपण आणि इथून हा जो रस्ता आहे हा असा थरारक रस्ता आहे. हा आपल्याला किल्ल्याकडे घेऊन जातो. इथून वरती चढायचं आहे आता. या खडतर रस्त्याने पुढे आलं की आपल्याला पुढे दिसतो तो थरारक असा किल्ल्याचा पहिला दरवाजा. इथे जायची वाट एकदम थरारक आहे. दोन्ही साईडला आता रेलिंग असल्यामुळे इथं जायला थोडंसं इझी झालेलं आहे. पण मागच्या वेळी जेव्हा गेलो होतो इथे तेव्हा हे रेलिंग्स नव्हते, तेव्हा ही वाट खूपच जास्त थरारक वाटत होती.
पहिल्या दरवाजातून पुढे आलं की आपल्याला किल्ल्याचा खूप भक्कम असा दुसरा दरवाजा दिसतो. या दरवाजाची जर रचना पाहिली तुम्ही तर गोमुखी आकाराचा दरवाजा आहे. गोमुखी आकाराचा दरवाजा म्हणजे जोपर्यंत शत्रू दरवाजाच्या अगदी समोर पोहोचत नाही तोपर्यंत शत्रूला दरवाजा दिसत नाही, आणि दरवाजाच्या वरती असलेल्या बुरुजांवरून तोपर्यंत आपल्याला शत्रूवरती आक्रमण करता येते. किल्ले रायगडाचा, राजगडाचा, असा कित्येक किल्ल्यांचे दरवाजे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला गोमुखी आकाराचे दरवाजे दिसतात. दरवाजातून आतमध्ये आलं की आपल्याला दोन्ही बाजूला पहारेकड्यांच्या देवड्या दिसतात, आणि या देवड्यांपासून आपण सरळ पुढे गेलो की आपल्याला दिसतो तो किल्ल्याचा खूप सुंदर असा नजारा. तर आता वरती पोचलो तेव्हा जवळपास 6:15 वाजले होते आणि पूर्वेकडून सूर्यनारायण अगदी वरती यायला लागले होते. त्यावेळ परत पहिलं सूर्यनारायण पाहण्यासाठी आलो आणि समोर आपल्याला दिसत होता तो झुंजार बुरुज आणि समोरून येणारे सूर्यनारायण. हे खूप अविस्मरणीय असं दृश्य आहे, एकदा नक्कीच पाहावं असं. हे दृश्य पाहत आम्ही कित्येक वेळ इथेच बसलो. तोरणा किल्ल्याचा गडमाथा आहे. इथून आपण इकडे आलो. इकडे खाली जो दिसतोय हा झुंजार बुरुज आहे. इथला सूर्योदय वरती आले येता, आणि इकडं आपल्याला हा सिंहगड दिसतोय. इकडे आलो तर समोर आपल्याला हा राजगड दिसतोय, भन्नाट. पुढे आम्ही निघालो ते थरारक असा झुंजार बुरुज बघायला. तर झुंजार बुरुज नावाप्रमाणेच अगदी झुंजार आहे. इथं जायचं म्हणजे तुम्हाला ही शिडी उतरून जावी लागते. आता ही शिडी लावलेली आहे. ही शिडी खूप थरारक अशी आहे, कारण इथून खाली पूर्ण डायरेक्ट दरी आहे. ही शिडी उतरलं तर तिथून खाली आपल्याला हा थोडासा रोप बांधलेला आहे. हा रोप सुद्धा थरारक आहे. हा रोप घेऊन आपल्याला खाली उतरावं लागतं. या वरचा बुरुजाच्या बाजूची वाट आपण उतरून आलो. खूप थरारक दिसतो हा. झुंजार बुरुजाचा थरार इथे अजिबात संपत नाही. पुढे तर आपल्याला हे खूप अवघड असा टप्पा उतरून जावं लागतं. इथे हा रोप आणि ही लोखंडी वायर बांधल्यामुळे उतरायला थोडंसं सोपं जातं. तरी पण ही वाट एकदम थरारक आहे. एकदम काळजीपूर्वक अशी उतरावी लागते ही वाट. झुंजार माचीला आलेलो आहे. अगदी नावासारखीच भयानक झुंजार आहे ती. हे याच्यावरती अजून एक पॅच आहे, ते सगळं उतरून यावं लागतं. इथं आलं की ही एक आपल्याला दिसते ती झुंजार माची. आणि इकडे हा राजगड. डोंगराची एक सोंड बंदिस्त करायची म्हणून ही माची बांधलेली. इकडे एक बुरुज आहे, इकडे एक बुरुज आहे, आणि मध्ये ही माची अशी. तर ही झुंजार माचीकडे आलो ना, इथे एक दरवाजासारखं आहे. चोर दरवाजा आहे का काय बघू आता आपण. चिला खूप साऱ्या चोर वाटा येतात. इथं आल्यानंतर आपल्याला इथं अजून एक दिसली आहे खाली. हे बघा, इथून या पायऱ्या येतात. या पायऱ्या उतरून खाली गेलं की इथूनही कदाचित आधी एखादी वाट असेल खाली जायला. आणि हा समोर तोरणा. आपल्याला आहे ना या बुरुजात आहे ना एक शौचकूप सापडलेलं आहे.
इकडच्या बाजूला आहे तोरणा, पाठीमागे आहे झुंजार बुरुज आणि त्या बुरुजाच्या वाटेला आपण इथं मध्ये आलो ना, इथं आहे शौचकूप. इथं आतमध्ये आल्याचं नाही बघा, खालून जुना त्या बुरुजात इथं मध्ये बनवलेलं आहे. हे बघा, मी बाहेर येतो, आतमध्ये बघू शकता तुम्ही. आपण झुंजार बुरुजाच्या शेवटच्या टोकावरती आलेलो आहे. पाठीमागे दिसतोय तो तोरणा किंवा प्रचंड दगड. हे पूर्ण अवघड टप्पा सोडून इकडे यावं लागतं. याची बांधकाम शैली बघा, हा फक्त एक सुटावलेला बुरुज आहे, म्हणजे किल्ल्याचे एक सुटावलेला कडा आहे. त्याच्यावरून शत्रू येऊ शकतो म्हणून हा बंदिस्त करायचा आहे. तर ही खूप सुंदर अशी माची त्याच्यासाठी बांधलेली आहे, पूर्ण अशी तिकडे तोरणा आणि त्याला बांधलेली माची. आता ही माची एक्सप्लोर करू. इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितलं असं तर आपल्याला सरळ पाठीमागे दिसतो तिकडे तो राजगड किल्ला, आणि थोडंसं इकडे आला आपण इकडे दिसतोय तो सिंहगड. चला माची बघूया आणि किल्ल्यावरती परत जाऊ. तर आता आपण तोरण्याच्या झुंजार नावाप्रमाणे असलेल्या झुंजार बुरुजावरती जाऊन आलो आणि आता आपल्याला तोरणा एक्सप्लोर करायचं आहे. जेम्स डग्लसने सांगितलं होतं की सिंहगड म्हणजे सिंहाची गुहा आहे, तर त्याने तोरणाला उपमा दिली होती गरुडाचं घरटं. तर तोरण्याचा शेप तुम्ही बघितला ना, तो तुम्हाला गरुडाच्या घरट्यासारखा दिसतो. चला आता झुंजार झाला, आता आपण बाकीचा तोरणा एक्सप्लोर करू. चला, तर आता पाठीमागं आपल्या किल्ल्यावरचे एक वाड्या समान अवशेष येतात, ते अवशेष बघू आपण. चला या. इथं बघितलं ना, ही ओसरी आहे याची, वरती कौल वगैरे असेल, हे पूर्ण सागवानी लागतं. त्या पूर्ण ओसरीत तुम्ही टेंट लावून इथं झोपू शकता. आणि इथून आतमध्ये आलं तर आपल्याला हे बघा, याचं सागवान एकदम अजून व्यवस्थित आहे. त्याच्यावरती कौल किंवा पत्रे वगैरे, आधीच्या काळात जुन्या काळात कौल असतील खापराचे, आता खापरा टाकला जाऊ शकतो. पण ही वास्तू किती सुंदर आहे बघा, याच्यावरती जेव्हा असेल आणि इथे एकदम अद्भुत थंडावा जाणवतोय. मे मध्ये जरी तुम्ही आलात तरी पण इथे थंडावा जाणवेल. आणि इथे पूर्ण भिंतीमध्ये सागवानाचं लाकूड लावण्यासाठी अशी जागा ठेवलेली आहे. ही या किल्ल्यांची खासियत आहे, ही आपल्या स्थापत्यशास्त्राची खासियत आहे. चला पुढचा किल्ला बघू आता. तर पूर्ण किल्ल्याला आपल्याला ही अशी तटबंदी बघायला मिळते. काही पडलेली होती ती आताच्या काळात बांधलेली आहे किंवा काही आधीपासून सुरक्षित होती. आता आपण इकडच्या खालच्या बाजूला बघितलं ना, तर इकडं आपल्याला मेट पिलवरेमधून येणारी वाट दिसते. तिथे खाली जी वाट आहे तिथं पार्किंग आहे आणि तिथून पूर्ण या रिजवरून, इकडे एक रिज दिसते, या रिजवरून आपण पलीकडच्या बाजूला किल्ल्यावरती चढतो. ती पण वाट खूप सुंदर आहे. एकदा पावसाळ्यात वगैरे त्या वाटेने कधी यायचा प्रयत्न करू. आणि आता इथून पुढचा किल्ला एक्सप्लोर करूया. चला. पुढे आलं की आम्हाला उजव्या बाजूला 2 मंदिरं दिसली, तर इकडे निघालो. इकडे जाताना या मेंगाई मंदिराच्या समोरच ते पाण्याचं खूप सुंदर असं टाकं आहे. इथलं पाणी अगदी पिण्यासारखं स्वच्छ आणि नितळ आहे. पिण्यासाठी खूप थंडगार असं पाणी आहे घेतलं.
मंदिरांच्या बाहेर बरेचसे अवशेष आणि काही शिळा आहेत. सर्वात आधी पाहायला निघालो ते मेंगाई देवीचं मंदिर. पूर्वी जेव्हा या मंदिरात आले होतो तेव्हा याचं छप्पर पूर्ण उखडलेलं होतं. आता याचं छप्पर पूर्ण बनवलेलं आहे आणि देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात आलो. देवीची खूप सुंदर अशी मूर्ती इथं दिसते आपल्याला. मेंगाई मंदिरानंतर किल्ल्यावरच्या तोरणेश्वर महादेव मंदिराकडे निघालो. या मंदिरातही शिवपिंड तसेच आपल्याला गणेश शिल्प आणि अजून काही शिल्प पाहायला मिळतात. किल्ल्याला पूर्ण ही अशी तटबंदी मिळते आपल्याला. त्याच्यामध्ये असे बुरुज येतात. त्या प्रत्येक बुरुजाला वेगवेगळे नाव येतात. इकडेही समोर दिसतोय, त्यानंतर पुढे पण. चला आता पुढचं एक्सप्लोर करू. किल्ला महत्त्वाचा असला की त्याच्यावरती पाण्याची खूप सारी टाके असतात. किल्ल्यावर लष्करी दृष्ट्या प्रशासकीय दृष्ट्या महत्त्वाचा असेल तर किल्ल्यावरती खूप जास्त शिबंदी असते, त्यामुळे पाण्याची गरज खूप राहते. तर तोरणा किल्ल्यावरती पण आपल्याला पाण्याची खूप सारी टाकी पाहायला मिळतात. त्यातलंच हे एक टाकं बघा, पूर्ण खडक खोदून टाकं बनवलेलं आहे. इकडच्या बाजूला तुम्हाला कडा दिसेल, कड्याच्या खाली शेजारी तिथे खडक खोदून पाण्याचं टाकं बनवलेलं आहे. अशी खूप सारी टाकी येतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापत्यशास्त्रामध्ये किल्ल्याच्या पाण्याला खूप महत्त्व दिलेलं आहे, हे आपल्याला याच्यातून कळतं. समोर दिसतोय तो आपल्याला राजगड किल्ला आहे. इकडच्या बाजूला जी दिसते ती पद्मावती माची बाले किल्ला आणि ही संजीवनी माची. तर राजगड तोरणा रेंज ट्रेक करायचा असेल तर आपण या संजीवनी माचीपासून आळू दरवाजाने खाली उतरतो आणि ही पूर्ण रिज जी दिसतीये तुम्हाला इकडं आलेली, हे बघा, या रिजने चालत येतो आपण. मध्ये कत्रे मामांचं घर लागतं. या रिजने आपण असंच चालत येतो. इथे पुढं आलं की याच्यावरती रस्ता दिसतोय बघा. पुढे आलं की आपण इकडे बुधला माचीकडे जातो आणि बुधला माचीच्या तिथे एक शिडी टाकलेली आहे. पुढे गेल्यावर दाखवतो. त्या शिडीने वरती चढून येतो आपण आणि तोरण्यावरती प्रवेश करतो. ही समोर जी दिसतीये तुम्हाला ती बुधला माची आणि हा तोरण्याचा परिसर. आता आपल्याला इकडच्या बुधला माचीकडे जायचं आहे. तर किल्ल्याच्या इतिहासाविषयी आपण म्हटलं तर किल्ल्याचा जरी बांधकाम आहे ते आपल्याला कधी एक्झॅक्टली झालेलं आहे त्याच्याबद्दल जास्त काय माहिती मिळत नाही. पण किल्ल्यावरची टाके बघितले तर असं समजतं की किल्ल्याचं बांधकाम अगदी 13व्या शतकाच्या आसपास असेल. तर ज्ञात इतिहासात साधारणतः 1470 मध्ये हा किल्ला बहमनीच्या मलिक अहमदने जिंकून घेतला आणि मलिक अहमदानंतर हा किल्ला गेला तो निजामशाहीत. तर या किल्ल्याचा मलिकशाहीच्या काळात किंवा आपण त्या काळात इतिहासात नाव शोधलं तर तरोनी किंवा तोरणाहाना असं नाव येतं आणि काही ठिकाणी याचं नाव नुरंद असंही आपल्याला वाचण्यात येतं. 1624 मध्ये आदिलशाही काळात या किल्ल्याचे किल्लेदार होते झुंजारराव मरळ म्हणून. कानन खोऱ्याचे देशमुख होते, ते याचे किल्लेदार होते. तर शिवाजी महाराजांनी साधारणतः 1646 मध्ये किल्ल्यावरती रक्ताचा एकही थेंब न सांडता सलोखा करून हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला जिंकून घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी स्वराज्याचा विस्तार करत होते. बाकी किल्ल्यांच्या किंवा या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी बांधणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना पैशाची अवस्था होती आणि गरज होती. आणि त्याच वेळी सगळ्यात एक गोष्ट म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट अशी घडली की त्यावेळी किल्ल्याचा जो कोठी दरवाजा आहे त्या कोठी दरवाजाच्या तिथे धन सापडलं आणि तेच धन या किल्ल्याच्या बांधकामासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना वापरलं. योगायोग कसा असतो बघा. हा किल्ला राजगडाला एकदम जोडून किल्ला येतो. त्यामुळे ज्यावेळी पुरंदरचा तह झाला, मिर्झा राजे जयसिंग औरंगजेब असेल किंवा दिलेर खानासोबत जो छत्रपती शिवाजी महाराजांचा तह झाला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे 23 किल्ले औरंगजेबाला दिले त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला औरंगजेबाला दिला नाही, कारण हा किल्ल्याचा विस्तार
खूप मोठा प्रचंड होता आणि याच्या प्रचंड विस्तारावरूनच या किल्ल्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असं ठेवलं. त्यानंतर जेव्हा संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यानंतर औरंगजेबाने एकदम जो सपाटा किल्ला जिंकायचा लावला होता, त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला. पुढे आम्ही निघालो ते झुंजार बुरुजाकडे. झुंजार बुरुजाकडे जायचं म्हणजे आपल्याला किल्लाचा हा कोकण दरवाजा ओलांडून जावं लागतं. कोकण दरवाजाची रचना जर आपण पाहिली तर ती सुद्धा आपल्याला गोमुखी आकारासाचीच दिसते. खूप सुंदर असा किल्ल्याचा हा दरवाजा एक्सप्लोर केला आणि इथून पुढे निघालो परत एकदा झुंजार बुरुजाकडे. अगदीच अंतर जर मोजायचं म्हटलं तर कोकण दरवाजा ते झुंजार बुरुज 1-1.5 किलोमीटरचं अंतर भरेल. हे पूर्ण डोंगराच्या कड्यावरून चालावं लागतं आपल्याला. दोन्ही साईडला दरी आणि मधून ही काढलेली वाट. खूप सुंदर अशा या वाटेने आपण या कड्याकडे जातो. मध्येच रेलिंग बनवल्यामुळे ही वाट जायला थोडीशी सोपी झालेली आहे. तर बुधला माचीकडे जाताना मध्ये थांबलेलो आहे आपण आणि इथून आपल्याला ही अशी दिसते बुधला माची. आता आपल्याला या माचीकडे जायचं आहे आणि इथून अजून एक भन्नाट गोष्ट आपल्याला दिसते ती इकडच्या बाजूला लिंगाणा आणि रायगडाने दर्शन दिलं इथून. इथं बघितलं हा जो सुळका दिसतोय हा बघा, हा लिंगाण्याचा सुळका आणि पाठीमागे दिसतोय तो दुर्गेश्वर रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांना इथून मुजरा करायला ठिकाण नाही याच्यासारखं दुसरं. रायगडावरती नाही जाता आलं पण इथून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा. तर या बुरुजात इथे आपल्याला खाली उतरायला चोर वाटे एक. आता त्या वाटेने जाऊ आपण आणि पुढं दुहेरी तटबंदीचा बुरुज बनवलेला आहे. इथून खाली आलो आता आपण. ही अशी चोर वाटे, त्याच्यातून जावं लागतं आपल्याला आणि शेवटच्या टोकाला एकदम रांगूनच झोपूनच जावं लागतं. इथून पुढे एवढीच वाट आहे. हा इथे बुरुज बघा कसा बनवलाय. हा तोरणा आपण इकडून चालत आलोय, आता रस्त्यात आलोय. अजून आपल्याला इकडं बुधलाकडे जायचंय या वाटेने. चला. बुधला माची तिथे जाताना त्याला पूर्ण तटबंदी आहे बघा बुधला माचीला पण. आणि इथे जो आहे हा दरवाजा बघा. तुम्ही जर इथून जर तुम्हाला आपण आलो तो वेल्ल्याचा मार्ग आणि इथून तुम्हाला जर भट्टीमध्ये उतरायचं असेल तर ही वाट आहे. अशी रिस्की वाट आहे थोडीशी. इथून खाली उतरते. आता या कड्याच्या खाली आहे आणि इकडे खाली दिसतंय आपल्याला हे पट्टीगाव, या गावात घेऊन जाते. इथून तुम्ही असेच पुढे लिंगाणा आणि रायगडला पण जाऊ शकता. तोरण्यावरून रायगडला जाताना या मार्गाचा वापर करतात. माचीचा पसारा प्रचंड मोठा आहे. इथून आपण पाठीमागे जातो. इकडून पूर्ण चक्कर मारून आपण तिकडच्या बुरुजापासून इकडून फिरून येऊ शकतो. खूप मोठा पसारा आहे. बघू आता आपल्याला किती एक्सप्लोर करता येईल तेवढे आपण ट्राय करू एक्सप्लोर करायचा. त्या तिकडून चालत आलो आहे. इथं ही राजगडावरून येणारी वाट आहे बघा. ही या वाटेने आपण येतो. इथून खाली येतो या खालच्या वाटेवरून आणि ह्या बुरुजाच्या खाली इथे शिडी आहे. या शिडीने वरती येऊन आपण इथून वरती येतो. मग इथून आपण तोरण्यावरती जातो. इकडे बुरुज आहे बघा. आपण इकडचा एरिया काही एक्सप्लोर करता येतोय का बघूया. वरती जाऊन अजून पुढे काय काय दिसतंय ते. इकडे जो आहे ना तिकडे तो तोरण्याचा शेवटचा बुरुज आहे तिथे त्या बाजूचा. आणि इथे आल्यानंतर आपल्याला कातळात हे
पाण्याचं टाकं बघायला मिळालेलं आहे. हे इथं पाण्याचं टाकं आहे. तर ही वरून अशी घसरडी वाटे ती तिकडे घेऊन जाते. शेवटी परत एकदा बुधला माचीवरती पोहोचलेलो आहे. आता बुधला माची एक्सप्लोर करून या प्रचंड उन्हात आपल्याला रिटर्न जायचं आहे. ते पाठीमागचं टोक दिसतंय का, तिथं चालत जायचं आहे. मजबूत इंडिकेटर लागणार आहेत जायला. इकडं पाठीमागं आपल्याला राजगड पण दिसतोय आणि इकडे पण आपल्याला तोरण्याचा बुरुज दिसतोय. तिकडे जायची वाट अवघड आहे. आता आपण उन्हात एक्सप्लोर करणार नाही आहे ती, परत कधी आलं तर एक्सप्लोर करू. या वाटाने परत एकदा आता आपल्याला तिकडे जायचं आहे. तर चला किल्ल्यावरती पोचल्यानंतर बघू. तर बुधला माचीकडून परत एकदा आपण किल्ल्यावरती आलेलो आहे. आता कोकण दरवाजाने वरती चढलो. इकडे समोर मेंगाई मातेचं मंदिर दिसतंय. आता 10:30 वाजलेत सकाळचे. बऱ्यापैकी किल्ला एक्सप्लोर केला, पण एवढी भयानक ऊन आहे. 10:30 वाजता इंडिकेटर लागत आहेत. आता इथून उतरायला आपल्याला 1.5-1 तास जाईल. काही नवीन दिसलं तर दाखवतो, नाहीतर खाली गेल्यानंतर बघू आता आपण.